कमळी 16 डिसेंबरच्या भागात मोठा गौप्यस्फोट. ऋषीने सर्वांसमोर आणले त्या मुलीचे सत्य. नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या आगामी 16 डिसेंबरच्या भागात महाजन कुटुंबात एक खूप मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट येणार आहे. सगळ्यांना वाटत होतं की आपली नात भेटली, पण ही मुलगी खोटी असल्याचा मोठा गौप्यस्फोट आता ऋषी करणार आहे. काय घडणार आहे 16 डिसेंबरच्या भागात? खोट्या नातीचं सत्य उघड. ऋषी आता महाजन कुटुंबातील सगळ्यांसमोर उभा राहून स्पष्टपणे सांगतो की ही जी मुलगी अन्नपूर्णा महाजन यांची नात म्हणून इथे आलेली आहे ती खोटी आहे. ती त्यांची खरी नात नाही. ऋषीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो, विशेषतः कामिनीला. कामिनी गोंधळून जाते आणि ऋषीला विचारते, काय बोलताय तुम्ही? असं कसं होईल? अन्नपूर्णा आजींना आधीच होतं माहिती. यावर अन्नपूर्णा आजी शांतपणे त्या मुलीला सांगतात की बाळ, तू जेव्हा मला मी अनाथ आहे असं सांगितलंस ना, त्याच क्षणी मला कळून चुकलं होतं की तू माझी नात नाहीस. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांना माहिती मिळाली होती की त्यांची सून आणि नात दोही एकत्र आहातात. ऋषीचा जाब आणि कामिनीचा डाव. ऋषी आता त्या मुलीला जाब विचारतो, तू हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलंस? हा खोटारडेपणा का केलास ते आता खरं सांग. ही मुलगी कामिनीनेच आणलेली असते, त्यामुळे कामिनी तिला गुपचूप गप्प बस असा इशारा करते. मुलगी काहीच बोलत नाहीये हे पाहून ऋषी संतापतो आणि तिला पोलिसांना बोलावण्याची धमकी देतो. आजी आणि कमळीचे भावूक क्षण. हा सगळा गोंधळ संपल्यानंतर कमळी अन्नपूर्णा आजींना केक भरवते. आपली खरी नात आजही भेटली नाही या निराशेने आजी खूप भावूक होतात. त्यांचे डोळे पाणावतात. निराश झालेले आजी अत्यंत प्रेमाने कमळीकडे पाहतात आणि कमळीचा हात धरून तो केक खातात. आजी आणि कमळीचा हा भावूक क्षण प्रेक्षकांना खूप आवडेल. याच दृश्यावर 16 डिसेंबरचा भाग संपतो. आता पुढील भागात कामिनीचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर येणार का हे पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.